माझा नवरा बिझनेसच्या कामानिमित्त नेहमी बाहेरच राहायचा. मी घरामध्ये एकटी बोर होत होती. मी दिसायलाही खूप सुंदर होती. मी एका 19-20 वर्षाच्या मुलाचं फिजिक्सचं ट्युशन घेत होती. तो मुलगा माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता. तो दिसायलाही साधारण होता, पण त्याचे ते खूप मोठं होतं. एकदा मी किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेले, तेव्हा त्याने मागून येऊन माझ्या कमरेवर हात ठेवला. मी मागे वळून बघितलं आणि तिथेच त्याचं माझं नाव शालिनी आहे. मी 23 वर्षाची आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले आहे. माझ्या नवऱ्याचा छोटासा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्यामुळे महिन्यातले 15 दिवस तो बाहेरच राहायचा. आमचं लव्ह मॅरेज होतं, तेही त्यांच्या घरच्यांच्या विरोधात. त्यामुळे आम्हाला कोणी नातेवाईकही नव्हते. मुंबईमध्ये 2 BHKच्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघेच राहायचो आणि माझा नवरा बिझनेसच्या कामाने बाहेर गेल्यावर घरी मी एकटीच असायची. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती आमच्या फ्लॅटपासून थोड्याच अंतरावर राहायची. एकदा तिने मला फोन केला आणि भेटायला बाहेर बोलवले एका गार्डनमध्ये. मी लगेच तिथे गेले. थोड्या वेळाने ती आली. मी तिला म्हटलं, एवढ्या जवळ राहतेस आणि आज माझी आठवण आली का तुला? तर ती म्हणाली, नाही गं, तसं काही नाही. मला घरातले कामच दिवसभर पुरतात. आमची जॉईंट फॅमिली आहे ना, त्यामुळे. मी म्हटलं, बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळेस तू माझ्या घरी यायचं आणि कामाचा बहाणा सांगायचा नाही, कळलं? तर ती म्हणाली, नक्की येईल. आमच्या थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर ती म्हणाली, माझं एक काम करशील का? मी म्हटलं, सांग ना, काय काम आहे ते? ती म्हणाली, माझा लहान दीर आहे. तो 3 वेळा फिजिक्समध्ये फेल झाला. तू त्याचं ट्युशन घे. तू तर फिजिक्समध्ये टॉपर आहेस ना? मी म्हटलं, ते तर मी आहेच. आणि तुझा दीर छोटा मुलगा आहे का? तर ती म्हणाली, नाही, तो मोठाच आहे. ती म्हणाली, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू शिकव ना त्याला. मी म्हटलं, ठीक आहे, मी घेईल त्याचं ट्युशन. तसंही माझा नवरा महिन्यातून 15 दिवस बाहेरच राहतो. मलाही घरात एकटीला बोर होतं. माझा पण थोडा टाईमपास होईल आणि माझ्यामुळे तुझ्या दिराचं चांगलं होत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. ती म्हणाली, कधीपासून पाठवू त्याला? तर मी म्हटलं, उद्याच पाठव ना. ती म्हणाली, ठीक आहे, पाठवते उद्या. पण तुझी फीस सांग, किती घेशील ते? मी म्हटलं, वेडी झालीस का? मी तुझ्याकडून फीस घेईल का? आणि तुला फीस द्यायची असेल तर मी नाही शिकवणार तुझ्या दिराला. जा दुसरीकडे ट्युशन लाव. मग ती म्हणाली, बरं बरं, ठीक आहे, नाही देत तुला फीस. नंतर थोडा वेळ थांबून मी घरी आले. दुसऱ्या दिवशी माझे काम आटोपल्यावर मी थोडा वेळ आराम करण्यासाठी बेडरूममध्ये चालली होती. तेवढ्यातच बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर एक 19-20 वर्षाचा मुलगा हातामध्ये नोटबुक घेऊन उभा होता. मी म्हटलं, कोण तू? तर तो म्हणाला, वहिनी, मी राहुल. माझ्या प्रीती वहिनीने मला पाठवलं आहे. मी म्हटलं, अरे हो, ये ना आत. तू प्रीतीचा धीर आहेस का? तो म्हणाला, हो वहिनी. मी त्याला आत बोलवलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. मी पण त्याच्या शेजारी जाऊन बसले. त्या दिवशी मी ब्लू कलरची साडी घातली होती. तो मला पायापासून डोक्यापर्यंत विचित्र नजरेने बघू लागला. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हटलं, तुझं नोटबुक आणलं का? त्याने त्याचं नोटबुक माझ्याकडे दिलं. नोटबुक बघता बघता मी त्याला विचारलं की तू फिजिक्समध्ये किती वेळा फेल झाला? सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. कदाचित त्याला सांगायची लाज वाटत होती. मी त्याला म्हटलं, हे बघ राहुल, ह्यात लाजण्यासारखं काहीच नाही आहे. तू मला खरं खरं सांग. मी तुझी वहिनीच नाही तर टीचरसुद्धा आहे. तेव्हा तू मला सर्व खरं खरं सांग, काहीच लपू नकोस. तेव्हा तो म्हणाला, वहिनी, मी 3 वेळा फेल झालो. मी त्याचं नोटबुक बघितलं तर तो माझ्या अपेक्षेपेक्षाही फिजिक्समध्ये कच्चा होता. मी त्याला म्हटलं, हे बघ राहुल, तू 3 वेळा फेल झाला आहेस आणि हा तुझा लास्ट चान्स आहे. तेव्हा तू मन लावून अभ्यास कर. मी काय शिकवते त्याकडे लक्ष दे. यावेळेस जर तू पास झाला तर माझं पण नाव होईल. तो म्हणाला, ठीक आहे वहिनी, मी मन लावून अभ्यास करेल. मी त्याला शिकवत होते, पण त्याचं त्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो मला मागच्या बाजूने एकटक लावून बघत होता. मी त्याला म्हटलं, हे बघ राहुल, मी तुला आज जे काही शिकवलं आहे त्याचा होमवर्क पण दिला आहे. तेव्हा ते तू घरून करून आणशील उद्याला, ठीक आहे? आणि आता तू जा. तो निघून गेला आणि मी माझ्या बेडरूममध्ये येऊन बेडवर झोपले. थोड्या वेळाने उठल्यावर मी माझ्या नवऱ्याला फोन केला. मला त्यांना राहुलबद्दल सांगायचं होतं. थोड्याफार गप्पा झाल्यावर मी त्यांना राहुलबद्दल सांगितलं. अमोल म्हटला, शालिनी, तो मुलगा छोटा आहे का? मी म्हटलं, नाही, तो मोठा आहे, असेल 19-20 वर्षाचा. अमोल म्हणाला, शालिनी, तू त्याला ट्युशन शिकवते हे बरोबर आहे, पण लोक उगाचच तुला नावे ठेवतील जर तो रोज रोज घरी आला तर. मी म्हटलं, तसंही ते मला नावे ठेवतच असतील, कारण तुम्ही महिन्यातले 15 दिवस बाहेरच राहता आणि मी घरी एकटीच राहते. लोक काय म्हणतात त्याकडे मी मुळीच लक्ष देत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तर अमोल म्हणाला, स्वतःपेक्षाही जास्त आहे तुझ्यावर विश्वास. तर मी म्हटलं, मग मला लोकांची काहीच पर्वा नाही. थोडा वेळ बोलल्यावर मी कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता राहुल आला
आज त्याची नजर काही वेगळीच होती. आज मी पिंक कलरचा सूट घातला होता आणि मी माझे केस मोकळे सोडलेले होते आणि माझ्या ड्रेसचा मागचा गळा खूप मोठा होता. तो मला पायापासून डोक्यापर्यंत विचित्र नजरेने बघत होता. मी त्याच्यासमोर चुटकी वाजवली तसा तो भानावर आला. मी त्याला म्हटलं, एवढा एकटक लावून काय बघतो आहेस? तेव्हा त्याने शरमेने मान खाली घातली आणि काही नाही वहिनी म्हणाला. मी त्याला आत बोलवलं. मी त्याला शिकवायला सुरुवात केली. मी त्याच्या अगदी जवळ सोफ्यावर बसली होती. मी त्याला शिकवत होते आणि तो सोफ्यावर दोन्ही हात बाजूला पसरून टेकून बसला होता आणि माझ्या मागून बघत होता. मी समोरून ओढणी घेतली होती. त्याचे सगळे लक्ष माझ्या मागे होतं. मी शिकवता शिकवता 1-2 वेळा नोटीस केलं, पण मी त्याला काहीच बोलली नाही. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. जवळजवळ अर्धा तास झाला. मग मी त्याला विचारलं, तुला समजलं का? पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मी त्याला पुन्हा विचारलं, तरीसुद्धा तो काहीच बोलला नाही. यावेळेस मी त्याला ओरडून म्हटलं, तुझं लक्ष कुठं आहे? तसा तो भानावर आला. मी त्याला रागातच म्हटलं, असं जर मला बघत बसशील तर तुझं काहीच होणार नाही. तू कधीच पास होणार नाही. लक्ष कुठं होतं तुझं? आणि मी एवढ्या वेळ काय शिकवलं ते तुला समजलं का? तर तो विचित्र हसत म्हणाला, हो वहिनी, तुम्ही शिकवलेलं मला चांगलंच समजलं. मग मी काय विचारते किती वेळची सांगता येत नाही का? तर तो म्हणाला, वहिनी, इथे आल्यापासून मला खूपच गरमी होत आहे. माझा घसा सुकला आहे. मला पाणी पाहिजे होतं. तर मी म्हटलं, मग तोंड आहे ना पाणी मागायला. मला असं बघितल्याने पाणी मिळणार आहे का तुला? त्याला काय बोलावं ते काही सुचत नव्हतं. मग मी म्हटलं, थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. मी किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेले. मी पाणी घेण्यासाठी फ्रीज उघडलं. तेवढ्यात माझ्या कमरेवर मला कोणाचा तरी हात जाणवला. मी मागे वळून बघितलं तर तो राहुलच होता. मी त्याला एक कानाखाली मारली आणि म्हटलं, तुझी हिंमत कशी झाली मला असा हात लावायची? मी तुझी टीचर आहे. तर तो म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे तुमचा नवरा जास्त बाहेरच राहतो आणि तुम्हालासुद्धा वाटतच असेल ना की कोणीतरी असावा जो तुमच्यावर प्रेम करेल. वहिनी, तुम्ही पहिल्या नजरेतच मला खूप आवडल्या. तुम्ही किती सुंदर दिसता आणि तुमचा तो नवरा कसा एवढ्या सुंदर बायकोला सोडून बाहेर राहू शकतो? मी अजून त्याच्या एक कानाखाली मारली आणि म्हटलं, माझा नवरा बाहेर राहतो तो पैसा कमवण्यासाठी, रिकामा फिरायला नाही जात तो. तू निघ इथून, नाहीतर मी तुझ्या बहिणीला सगळं सांगेल. अरे, मी तुझी टीचर आहे. टीचर आणि स्टुडंटचं किती पवित्र नातं असतं, पण तुझ्यासारखी काही मुलं त्या नात्याला कलंक लावतात. तू आताच्या आता चालता हो माझ्या घरातून. तुझी वहिनी माझी लहानपणीची मैत्रीण आहे, म्हणून मी तुझं ट्युशन घेण्यास तयार झाले. पण तू तर. माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, वहिनी, मला माफ करा. माझ्या वहिनीला सांगू नका. मी त्याला ओरडून म्हटलं, चाल, निघ माझ्या घराच्या बाहेर. तो चालला गेला. तरीसुद्धा आता मला भीती वाटत होती की तो पुन्हा आला तर आणि त्याने माझ्यासोबत काही बरं वाईट केलं तर. मला माझ्या नवऱ्याचं बोलणं आठवलं. तो बरोबरच बोलत होता. राहुलसारखे काही मुलं टीचर आणि स्टुडंटच्या नात्याला कलंक लावतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.